साईबाबा संस्थांच्या माजी महिला मुख्य कार्यकारी अधिकारी IAS यांच्या नावाने पैसे उकळले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. माझ्या CRPF मधील अधिकारी असलेल्या मित्राची बदली झाली असून त्याला घरातील फर्निचर विकायचं आहे. माजी महिला IAS अधिकारी यांच्या बनावट फेसबुक अकाउंटवरून एक मेसेज अनेकांना मिळाला आणि अनेकांनी खात्री न करताच दिलेल्या अकाउंट नंबरवर पैसे ट्रान्सफर केले. मात्र ते फेसबुक अकाउंट बनावट असल्याचं लक्षात आल्यानंतर अनेकांना धक्का बसला. पैसे ट्रान्सफर करणाऱ्यांमध्ये साईबाबा संस्थांमधील काही कर्मचारी देखील असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत महिला IAS अधिकारी भाग्यश्री बनायत यांनी सायबर सेलला तक्रार केली आहे. सबका मालिक एक आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांची महंती साता समुद्रापार आहे. अशात साईबाबांच्या नावाचा वापर करून अनेकदा साई भक्तांना फसवण्याचे प्रकार घडले असल्याचं समोर आलं आहे. आता साईबाबा संस्थांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलेल्या IAS अधिकारी भाग्यश्री बनायत यांच्या नावाचं बनावट फेसबुक अकाउंट तयार करून फ्रेंड लिस्टमधील लोकांना पैशांची मागणी केली जात आहे. महिला IAS अधिकारी आहे म्हणून अनेकांनी कोणतीही शहानिशा न करता त्यांच्या एका मेसेजवर हजारो रुपये ट्रान्सफर केले. असे अनेक जण मिळून लाखो रुपयांची लूट संबंधित बनावट अकाउंट तयार करणाऱ्यांनी केली आहे. IAS अधिकारी भाग्यश्री बनायत यांच्या नावाने असलेल्या बनावट अकाउंटवरून आलेल्या मेसेजमध्ये म्हटलं आहे की माझा एक मित्र संदीप कुमार CRPF कॅम्पमधून तुम्हाला कॉल करेन. तुमचा नंबर त्याला फॉरवर्ड केला आहे. तो CRPF अधिकारी आहे. त्याची ट्रान्सफर झाली असून तो आपल्या घरातील फर्निचरच्या वस्तू आणि इतर वस्तू विकत असून सर्व वस्तू चांगल्या आहेत आणि किंमतही खूप कमी आहे. आवडल्यास घेऊ शकता. त्याचा कॉल घ्या आणि पैसे पाठवा. अडचण आली तर पैसे परत करण्याची माझी जबाबदारी आहे. काळजी करू नका असा मेसेज पाठवण्यात आल्याने अनेकांनी पैसे ट्रान्सफर केले. IAS भाग्यश्री बनायत यांनी जवळपास वर्षभर शिर्डीच्या साईबाबा संस्थानामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले असून उत्तम कार्यपद्धती असल्याने कमी काळात त्यांचा मोठा जनसंपर्क तयार झाला. त्याचाच फायदा घेत बनावट फेसबुक अकाउंट तयार करून संबंधिताने संधी साधली. याविषयी भाग्यश्री बनायत यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की सदर अकाउंट माझे नाही आणि ज्या लोकांना पैशासंदर्भात मेसेज येत आहे त्यांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. अशा प्रकारचे मेसेज प्राप्त झाले तर त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार करावी असं आवाहन केलं असून निवडणुकीच्या काळामध्ये आम्हाला जेवायला सुद्धा वेळ नाही आणि लोकांना मेसेज तरी कसे करणार असे देखील त्यांनी स्पष्ट केले असून सायबर सेलला तक्रार दिल्याचे देखील बनायत यांनी म्हटलं आहे.